पुढील शब्दांमधून अनेक वचनी शब्द ओळखा. पुढील शब्दांमधून अनेक वचनी शब्द ओळखा. शब्द, निरोप, मार्ग आणि वाटा. तुमचा वेळ सुरू होतोय आता. पुढील शब्दांमधून अनेक वचनी शब्द ओळखा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी सहजपणे येते. सगळ्यांचं अगदी छानपणे उत्तर येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे वाटा. वाटा हे अगदी बरोबर उत्तर आहे. बहुत बढ़िया. चलो अगला सवाल, पुढचा प्रश्न घेऊया आपण. 32वा प्रश्न आहे. पुढील जोड्यांमधून स्त्रीलिंगी पुल्लिंगी जे दिलेले आहेत त्यातील चुकीची जोडी ओळखा. गाडी गाडा, मादा मादी, वृक्षलता, कोल्हा कोल्ही. तुम्हाला काय करायचं आहे? स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगीची चुकीची जोडी ओळखायची आहे. तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. योग्य ऑप्शन्स निवडायचा आहे. पुढील जोड्यांमधून स्त्रीलिंगी व पुल्लिंगीची चुकीची जोडी ओळखा. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे चुकीची जोडी आहे मादा मादी. सो नर मादी असतं ते, तिथे मादा मादी झालेलं आहे, ते चुकलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आलेला होता 2014च्या परीक्षेमध्ये TET पेपर 2 मध्ये मराठीमध्ये. कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात? प्रथमा, द्वितीया, पंचमी, संबोधन. कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात? आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, सप्तमी, संबोधन हे जे काही विभक्ती आहेत त्यामध्ये प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात. म्हणून 33 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बहुत बढ़िया, बहुत खूप. अगला सवाल. तो साधू देवळातच मुक्कामास असतो या वाक्यातला काळ ओळखा. एक वाक्य दिलेलं आहे, तो साधू या देवळातच मुक्कामास असतो या वाक्यातला काळ ओळखा. साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, रीती वर्तमान काळ. तुमचा वेळ सुरू होतोय आता. तो साधू या देवळातच मुक्कामास असतो असं वाक्य दिलेलं आहे तुम्हाला. 111वं लेक्चर आहे आणि 111 विद्यार्थी लाईव्ह आहेत. बहुत बढिया. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो, आपण उजव्या बाजूला 3 डॉट आहेत, तिथे जाऊन आपल्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा, तुम्हाला प्रश्न अगदी सहजपणे दिसतील. तो साधू या देवळातच मुक्कामास असतो या वाक्यातला काळ ओळखा. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, याला म्हणतात रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता? बघा, तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता? प्रयोगांची वैशिष्ट्ये असतात. बाह्य प्रयोगाची वैशिष्ट्ये आहेत, कर्मणीची आहेत, बरोबर आहे की नाही? तर मग असं कोणत्या प्रयोगाचं वैशिष्ट्य आहे की ज्यामध्ये तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असते? आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याला म्हटलं जातं भावे प्रयोग. बहुत बढ़िया, मस्त, छान. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील विद्यार्थी वाक्य ओळखा. तुम्हाला काय करायचं? 4 वाक्य दिलेले आहेत, विद्यार्थी वाक्य ओळखायचं आहे. पहिलं वाक्य आहे, मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा. काल आला होतात ना तुम्ही, उठ लवकर तयार हो. काय कमालीचे आडेवेळे घेतात लोक. तर तुम्हाला यातलं विद्यार्थी वाक्य ओळखायचं आहे. आणि हा तुमचा 36 नंबरचा प्रश्न आहे. 2014ला आलेले प्रश्न आहेत. बरेच जण म्हणतात की सर मागचे प्रश्न काय घ्यायचे? तर 2020च्या पेपरमध्ये 2018 मध्ये जे प्रश्न आले होते ते ॲज इट इज बहुतांशी प्रश्न 2020च्या परीक्षेत आले होते. त्यामुळे हे सुद्धा रिव्हिजन होणं आवश्यक आहे. सो 36वा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी वाक्य कोणतं आहे? मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा. सो 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 37वा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न. ही न्यूनता सुखाची, चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी या काव्यपंक्तीतील रस ओळखा. लवकरच मी रस जे 9 रस आहेत त्यांचा व्हिडिओ बनवून पाठवणार आहे. ओके, लवकरच. सो तोपर्यंत तुम्ही हे रस ओळखायचा आहे. यातला कोणता रस आहे? ही न्यूनता जगात सुखाची, चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, अद्भुत रस, शांत रस, करुण रस, शृंगार रस. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये करुणा निर्माण झालेली, म्हणून हा करुण रस आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. अगदी छान उत्तर देत आहे. तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न नेक्स्ट 38 नंबरचा प्रश्न. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओठाने सोने वाटे वाहुनिया दूर या काव्यपंक्तीतील अलंकार आढळतो. कोणता अलंकार आहे? एक वाक्य दिलेलं आहे, पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओठाने सोने वाटे वाहुनिया दूर.
हा 38 नंबरचा प्रश्न आहे आणि तुम्हाला त्याचे अलंकार ओळखायचा आहे. पर्याय दिलेले आहेत: अतिशयोक्ती अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार, रूपक अलंकार आणि उपमा अलंकार. पिवळे तांबूस ऊन कोवळे. चला पटापट. 9 वाजता लेक्चर चालू झालंय आपलं, आतापासून 15 मिनिटं झाले. 8 प्रश्न झालेले आहेत. 31व्या प्रश्नापासून सुरुवात केली आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार इज द राइट आंसर. बहुत बढ़िया. चलो, बहुत खूप. चलो अगला सवाल, पुढचा प्रश्न घेऊया आपण. आईजीच्या जीवावर बाईजी उदार या म्हणीचा अर्थाची म्हण ओळखा. आईजीच्या जीवावर बाईजी उदार, याला एक समानार्थी म्हण तुम्हाला ओळखायची आहे. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे: पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, उंदराला मांजर साक्ष, काखेत कळसा गावाला वळसा, हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. म्हणजे आईजीच्या जीवावर बाईजी उदार या म्हणीचा अर्थ असणारी म्हण ओळखायची आहे तुम्हाला. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे अगदी बरोबर. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. अगदी बरोबर. हलवायाच्या घरावर तुळशी पत्र म्हणजे आईजीच्या जीवावर बाईजी उधार. बरोबर आहे की नाही? सो पुढचा प्रश्न, हळद लागणे. बघा इथे छान आलेलं आहे, त्यामुळे याचं हळद लागणे या वाक्प्रचाराच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. मग हळद लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ असणारा वाक्प्रचार तुम्हाला ओळखायचा आहे. दोनाचे चार हात होणे, बोभाटा होणे, मनात मांडे खाणे, हैसे वाटणे, हळद लागणे. आणि 100% याचं उत्तर मला तरी वाटतं कोणाचं चुकणार नाही. संसाराचा प्रश्न आहे, त्यामुळे आपण सगळे सांसारिक आहोत, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे तुमचं दोनाचे चार हात होणे म्हणजेच हळद लागणे. अगदी बरोबर. बहुत बढिया. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढील शब्दांमधून मराठी उपसर्ग ओळखा. पहिला पर्याय आहे गैर, दुसरा आहे प्र, तिसरा आहे पड आणि चौथा आहे अप. तर मराठी उपसर्ग कोणता आहे? उपसर्गामध्ये पण काही संस्कृत उपसर्ग असतात, बरोबर आहे की? मग त्यातला मराठी उपसर्ग तुम्हाला यातला ओळखायचा आहे. 41वा प्रश्न आहे आपला हा, आणि यातलं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 41व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तो मराठी उपसर्ग आहे पड. बरोबर आहे की नाही? तर तुम्हाला प्रत्यय माहिती असेल, उपसर्ग माहिती असेल, बरोबर आहे की नाही? तर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला एवढा वेळ मिळाला आहे, तुमचा बहुतांशी अभ्यास झाला असेल, त्यामुळे हे उत्तर तुम्हाला अगदी सोपी गेली पाहिजे. तर पड हे त्याचं उत्तर आहे, कारण तो मराठी उपसर्ग आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दांपैकी कोणता शब्द प्रत्यय घटित आहे? पुढील शब्दांपैकी कोणता शब्द प्रत्यय घटित आहे? सरहद्द, संगीत, निगर्वी आणि तुलना. 42वा प्रश्न आपला चालू आहे. कोणता शब्द हा प्रत्यय घटित आहे? सरहद्द, संगीत, निगर्वी आणि तुलना. तुमचा वेळ सुरू होतोय आता. 42वा प्रश्न जो आहे त्याचा वेळ सुरू झालेला आहे आणि 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यय घटित जो शब्द आहे तो आहे पर्याय क्रमांक 4, तुलना हे त्याचं अगदी बरोबर उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर हा प्रश्न जो आहे हा प्रश्न महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने रद्द केलेला आहे, कारण त्यामध्ये प्रिंट मिस्टेक झाली होती त्यांच्याकडून. म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सदर प्रश्न काय केलेला आहे, 43 नंबरचा प्रश्न प्रिंटिंग मिस्टेकमुळे TETने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने रद्द केला होता. पुढचा प्रश्न आहे, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तुम्हाला काय करायचं आहे, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. निमंत्रित, आगंतुक, सुमंत्रित, अनावृत्त. आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. अगदी बरोबर उत्तर द्यायची. अगदी सोपा प्रश्न आहे. आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आणि विद्यार्थी मित्रांनो, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आगंतुक. आगंतुक हे त्याचं अगदी बरोबर उत्तर आहे. बरोबर आहे की नाही? आगंतुक म्हणजे कुठलंही आमंत्रण न देता आलेला, त्याला आगंतुक असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 45 नंबरचा प्रश्न आहे, चुकीच्या प्रकाराने केलेले सामान्य रूप ओळखा. मग चुकीच्या प्रकाराने केलेलं सामान्य रूप कोणतं आहे? तर ते तुम्हाला इथे ओळखायचं आहे. दरवाजा, दरवाजा, माळ, माळे, भूल, भुली, मूल, मुली. तुमचा वेळ सुरू होतोय आता. चुकीच्या प्रकाराने केलेले सामान्य रूप कोणते आहे? आणि इथे जे तुमचं उत्तर आहे, खरं तर इथे चुकीचं प्रकार जे आहे ते दरवाजा, दरवाजा हे पण येणार आहे. आणि अजून एक पर्याय येऊ शकतो, मुलं, मुली. हे एकवचन अनेक वचन या प्रकारामध्ये आलं तर मुलं, मुली असं नाही आहेत, मुलींना, मुलींसाठी. बरोबर आहे की नाही? सामान्य रूप हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, तर मग त्याचा फायदा आहे. म्हणून इथे 2 पर्याय आलेले आहेत.
तर चुकीच्या प्रकाराने केलेलं सामान्य रूप हे दोन पर्याय दिलेले आहेत यामध्ये. पुढचा प्रश्न आहे दृगोच्चर हा जो शब्द आहे या संधीचा योग्य विग्रह ओळखा. दृगोच्चर हा शब्द दिलेला आहे. किती अवघड प्रश्न आलेला होता बघा. त्याचा विग्रह तुम्हाला ओळखायचा आहे आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. द्रु अधिक गोचर, दृग अधिक गोचर, दृक अधिक गोचर आणि दृग अधिक ओचर. आणि यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तुम्ही. 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे दृक अधिक गोचर. हे अगदी परफेक्ट उत्तर आहे. दृगोच्चर या संधीचा योग्य विग्रह. त्यानंतर पुढे दिलेलं आहे अव्ययी भाव समासाचे उदाहरण ओळखा. खाली 4 पर्याय दिलेले त्यातला अव्ययी भाव समास तुम्हाला ओळखायचं आहे, त्याचं उदाहरण ओळखायचं आहे. गैरशिस्त, वदनचंद्र, नर्मदा, वाडे हुडे हा तुमचा प्रश्न दिलेला आहे 47 नंबरचा आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. अव्ययी भाव समासाचं उदाहरण. तुम्ही समास शिकलेला आहात. अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा. गैरशिस्त, वदनचंद्र, नर्मदा आणि वाडे हुडे. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आणि ते आहे उत्तर गैरशिस्त. हे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे. पुढील शब्दांमधून दर्शक सर्वनाम ओळखा. हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. सगळे आलेले प्रश्न आहेत बघा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. पुढील शब्दांमधून दर्शक सर्वनाम ओळखा. मी, तुम्ही, स्वतः आणि हा. सर टेस्ट सिरीज भेटेल का? भेटेल मला 9921 इथे मोबाईल नंबर दिलेला आहे. यावर तुम्ही मला संपर्क करायचा बघा. इथे 9921 870 820 वर संपर्क करा. तर पुढील शब्दांमधून दर्शक सर्वनाम ओळखा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हा. हा जे हे उत्तर आहे ते दर्शक सर्वनामाचं उत्तर आहे. अगदी बरोबर. पुढील शब्दांमधून विशेषण नसलेला शब्द ओळखा. कुठला असा शब्द आहे की जो विशेषण नाही? दुखरा, किरकिरी, आवाका आणि आजारी. तुमचा वेळ सुरू होतोय आता. अगदी छान उत्तर देताय तुम्ही. तुमचं अभिनंदन. बहुतांशी तुमचा चांगला अभ्यास झालेला आहे. मराठीमध्ये 30 पैकी 30 पडले म्हणजे इतर विषयांमध्ये 20-20 जरी मार्क्स पडले तरी तुम्ही टीईटी क्वालिफाय होऊ शकतात. सो त्या अनुषंगाने सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. पुढील शब्दांमधून विशेषण नसलेला शब्द ओळखा. दुखरा, किरकिरी, आवाका आणि आजारी. आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आवाका. हे त्याचं अगदी बरोबर उत्तर आहे. विशेषण नसलेला शब्द आहे आवाका. ओके. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? हे 2014 टीईटी मध्ये आलेले प्रश्न आहेत. पुढीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? सालवाले, दुखावले, वळवळ वळवला, बसवले. आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जो 50वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सालवाले. हे क्रियापद नाही. आणि 50वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न. पुढील क्रियापदांमधून प्रयोजक क्रियापद ओळखा. पुढील क्रियापदांमधून प्रयोजक क्रियापद ओळखा. निजला, बोलावते, गेला आणि देवविन. हे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. 51वा प्रश्न.
आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील क्रियापदांमधून प्रयोजक क्रियापद ओळखा. ओके. आणि त्याचं उत्तर जे आहे, कोण सांगतंय त्याला काय उत्तर आलेलं तुमचं? त्याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक, प्रयोजक क्रियापदाचं उत्तर तुम्हाला इथे द्यायचं आहे. पुढील क्रियापदांमधून प्रयोजक क्रियापद ओळखा. निजला, बोलावते आणि गेला आणि देववीन. तर याचं पर्याय क्रमांक 2 हे अगदी उत्तर बरोबर आहे. बोलावते, बरोबर की नाही? तर बोलावते हे त्याचं. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, पुढील शब्दांमधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. प्रश्न क्रमांक 52, ऋणानुबंध, 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 ऋणानुबंध. तर यामध्ये इथे नूला पहिला उकार, इथे दुसरा, इथे पहिला, दुसरा, इथे कशा पद्धतीने नूवर अनुस्वार दिलेला आहे. तर तुम्हाला यातला योग्य शब्द ओळखायचा आहे. 52वा प्रश्न आहे आपला. 52व्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आणि अगदी बरोबर 52वा जो प्रश्न आहे, अचूक शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अगदी परफेक्ट उत्तर आहे. ऋणानुबंध हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढील कादंबऱ्यांमधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ओळखा. झुंजार माची, पानिपत, तुंबाडचं खोत आणि ताम्रपट. तर ह्या त्यांच्या कादंबऱ्यांमधलं, ह्या ज्या 4 कादंबऱ्या दिलेल्या आहेत त्यातून रंगनाथ पठारे जे आहेत यांच्या कादंबरीचं तुम्हाला नाव ओळखायचं आहे. चला पटापट द्यायचं आहे. रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव काय? यस, तुमचा वेळ सुरू होतोय आता. एकदा चेकआउट करा सगळ्यांनी. त्यांच्या कादंबरीचं नाव आहे ताम्रपट. ताम्रपट ही रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचं नाव आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे? कविता संग्रह, आत्मकथन, प्रवास वर्णन आणि कादंबरी. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आहे मनोहर तरी, आणि तुम्ही पुस्तकाचा प्रकार पण सांगा आणि त्याचे लेखक कोण आहेत, बरोबर आहे की नाही, ते तुम्हाला ओळखून दाखवायचे आहेत. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आहे मनोहर तरी हे आत्मकथन आहे. आहे मनोहर तरी. ओके. चला गटात न बसणारे नाव ओळखा. चिनी माती, इजिप्तायन, अमेरिका, ग्रीकांजली. तुमचा वेळ सुरू होतोय आता. गटात न बसणारे नाव ओळखा. सुनीता देशपांडे. बहुतांशी जणांनी सुनीता देशपांडे यांचं नाव सांगितलेलं आहे. तर गटात न बसणारे नाव ओळखायचं आहे तुम्हाला. चिनी माती, इजिप्तायन, अमेरिका आणि ग्रीकांजली. तर ह्या 3 चिनी माती, इजिप्तायन, ग्रीकांजली या साहित्य कृती आहेत. अमेरिका हे गटात न बसणारं पद आहे. पुढचा प्रश्न 56वा प्रश्न. रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे? रक्तपुष्प ही एकांकिका कोणी लिहिली आहे? महेश यलकुंचवार, विजय तेंडुलकर, दिलीप परदेशी आणि रत्नाकर. तुमचा वेळ सुरू होतोय आता. रक्तपुष्प ही एकांकिका कोणी लिहिलेली आहे? बघा, असे प्रश्न 2014 मध्ये विचारले गेलेले आहेत. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका महेश यलकुंचवार यांनी लिहिलेली आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. आणि 2014चा हा 57वा शेवटचा प्रश्न, कारण बाकीचे प्रश्न उतार्यावरचे होते ते घेतलेले नाहीत. प्रश्न असा आहे, उत्तम कांबळे यांनी कुठे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले? उत्तम कांबळे कोणत्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होते? तर पुणे येथल्या, ठाणे, चिपळूण आणि चंद्रपूर. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तम कांबळे यांनी जे साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं ते जे ठिकाण होतं ते आहे ठाणे. ठाणे हे त्याचं अगदी परफेक्ट उत्तर आहे. अशा पद्धतीने 2014 मध्ये टीईटी पेपर 2 मध्ये हे मराठीचे अशा प्रकारचे प्रश्न आले होते. त्यानंतर पुढची जी प्रश्नपत्रिका आहे ती आहे विद्यार्थी मित्रांनो 2016ची. त्याच्यावरचे प्रश्न आता आपण घेतोय. तर तुम्ही सगळे रेडी असाल यात शंका नाही. 2016ला कोणकोणते प्रश्न आलेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. आपण 2016, 2017 मध्ये जे काही प्रश्न येऊन गेलेले त्यांची सुद्धा रिव्हिजन आता घेणार आहोत. ओके. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न,
पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा असा एक प्रश्न आलेला आहे. पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. कोणकोणत्या जोड्या दिलेल्या आहेत बघा. तुम्हाला योग्य जोडी ओळखायची आहे. मुकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, पुण्यप्रभाव के अत्रे, उद्याचा संसार विश्राम बेडेकर, शाकुंतल राम गणेश गडकरी. असे हे 4 तुम्हाला साहित्यकृती आणि त्यांचे साहित्यिक दिलेले आहेत. ओके नाही. सो त्या अनुषंगाने तुम्हाला योग्य पर्याय ओळखायचा आहे, योग्य जोडी ओळखायची आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे. योग्य जोडी कोणती आहे? फास्ट घेतो, काळजी करू नका. फास्ट घेऊया, कारण रॅपिड फायरमध्ये फास्ट घेतलं पाहिजे. आणि 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे, पहिलाच पर्याय आहे योग्य जोडीमध्ये मुकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. ओके, हा 2016ला आलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणता शब्द विसर्ग संधी नाही? पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधी नाही? निरंतर, निष्कारण, निशांत आणि निराकार. तुमचा वेळ सुरू होतोय आता. पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधी नाही? सो निरंतर, निष्कारण, निशांत आणि निराकार. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निशांत. हे त्याचं ही विसर्ग संधी नाही, कारण निरंतर लिहिताना निरंतर अशा पद्धतीने लिहिलं जातं. निष्कारण लिहिताना मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं त्याला विसर्ग दिला जातो. निराकार मध्ये सुद्धा असा विसर्ग दिला जातो, म्हणून निशांत हे त्याचं अगदी परफेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया, 33वा प्रश्न. तृतीय तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा. तृतीय तत्पुरुष समासाचं तुम्हाला उदाहरण इथे ओळखायचं आहे आणि तुम्ही सगळे नक्कीच ओळखणार आहेत, शंका नाही. राजप्रसाद, विषयुक्त, ग्रामदैवत आणि पूजा अर्चा. तुमचा वेळ सुरू होतोय आता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जो व्हिडिओ आवडत असेल या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. याच्या नोट्स सुद्धा आपण देतो. या नोट्स ज्यांना हवे आहेत त्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकतात. तो तृतीय तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विषयुक्त. हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे तृतीय तत्पुरुष समासाचं. अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकाचे नाव ओळखा. गिधाडे, रणदुदुंबी, अजब न्याय वर्तुळाचा, तो मी नव्हेच. तुमचा वेळ सुरू होतोय आता. अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकाचे नाव ओळखा. हा 34वा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अन्य भाषेतून मराठीत आलेलं नाटक आहे अजब न्याय वर्तुळाचा. हे नाटक अन्य भाषेतून आपल्यामध्ये आलेलं आहे. मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात. या वाक्याचा काळ ओळखा. मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमी भविष्याचा वेध घेत असतात, याचं तुम्हाला काळ ओळखायचा आहे. साधा भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ, पूर्ण भविष्यकाळ. तुमचा वेळ सुरू होतोय आता. 35वा प्रश्न आपला चालू आहे. मनाने तरुण असलेल्यांच्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी उत्तर बरोबर आहे. रीती वर्तमान काळ हे अगदी परफेक्ट उत्तर आहे. रीती वर्तमान काळ. पुढचा प्रश्न घेऊया. योग्य आकार असलेले अनेक वचन ओळखा. अनेक वचन तुम्हाला ओळखायचे. योग्य आकार असलेले, अकारे असलेले. पाऊले, पेले, भांडे आणि सतरंजी. आणि तुमच्या प्रश्नाचं हा जो 36वा प्रश्न आहे हा सुद्धा TETने काय केलेला आहे, रद्द केलेला आहे. त्यामुळे त्याचं उत्तर तुम्ही देऊ नका. त्या प्रश्नामध्ये थोडं कन्फ्यूज होतोय, त्यामुळे तो स्टार केलेला जो प्रश्न घेतलेला आपण हा काय केलेला आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने रद्द केलेला आहे. त्यामुळे त्याचं उत्तर काय देऊ नका. पुढे जाऊया. पूर्णामायेची लेकरं ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? पूर्णामायेची लेकरं ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? प्रकाश आमटे, रणजित देसाई, श्रीना पेंडसे, गोनी दांडेकर. 37वा प्रश्न आपला चालू आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं विद्यार्थी मित्रांनो. पूर्णामायेची लेकरं ही कादंबरी कोणी लिहिली आहे? आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, पूर्णामायेची लेकरं ही कादंबरी गोनी दांडेकर यांनी लिहिलेली आहे. अगदी बरोबर. सो चला पुढे जाऊया आपण विद्यार्थी मित्रांनो. समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तुम्हाला समानार्थी शब्द दिलेले आहेत, तर ते चुकीची जोडी ओळखायची आहे. आभा, तेज, पराक्रम, मर्दुमकी, अवांछित, अलांछित, मेध, निरध असे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातली तुम्हाला काय करायची, चुकीची जोडी ओळखायची आहे. 38वा प्रश्न आहे आपला, चुकीची जोडी. ओके. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 जे आहे अवांछित आणि अलांछित हे त्याचं अगदी परफेक्ट उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. रुकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, अनावधानाने एखादा प्रश्न जर राहून जात असेल, चुकीचा होत असेल अनावधानाने, तर तेवढी सुधारणा मात्र आपण करून घ्यायची आहे. असं शक्यतो होणार नाही, पण तरी सुद्धा आपण त्या बाबतीत अलर्ट राहायचं आहे. रुकार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर रुकार ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे नकार. रुकारचा विरुद्धार्थी शब्द आहे नकार. कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे?
हा सुद्धा अतिशय उत्तम प्रश्न आलेला होता. कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे? गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, माधवानुज आणि केशवसूत. तुमचा वेळ सुरू होतोय आता. कोलंबसाचे गर्वगीत जे सुप्रसिद्ध आहे अगदी. विद्यार्थी मित्रांनो, 225 विद्यार्थी लाईव्ह आहेत आणि व्हिडिओला लाईक्स मात्र 63 आहेत. तुमचे लाईक्स वाढले म्हणजे माझी इकडे एनर्जी वाढते. तर कोलंबसाचं गर्वगीत ही काव्यरचना विद्यार्थी मित्रांनो कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना आपण म्हणतो, वि वा शिरवाडकर ज्यांना म्हणतो, त्यांची रचना आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, कोल्हापूरहून बँगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात. यातला अधोरेखित शब्दाची हून हा शब्द आलेला आहे, त्याची विभक्ती तुम्हाला ओळखायची आहे. षष्ठी, सप्तमी, द्वितीया, त्यानंतर पंचमी. कोल्हापूरहून बँगलोरला पोहोचायला, बरोबर की नाही? अशा पद्धतीने तुम्हाला इथे ओळखायचं आहे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंचमी. खरं तर त्यांनी बँगलोरला अंडरलाईन करायला नको होतं. इथे बँगलोरला जर म्हटलं तर द्वितीया सुद्धा येतं. खरं तर हुन हा जो शब्द आहे, उन हुन, उन हुन हा पंचमीमध्ये समाविष्ट होतो विद्यार्थी मित्रांनो. त्या अनुषंगाने लक्षात ठेवा. तर आपले जाऊया पुढचा प्रश्न. स्त्रीलिंगी शब्द ओळखा. घडवंची, घोर, घंगाळ आणि घाव यातला स्त्रीलिंगी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. 42वा प्रश्न चालू आहे आपला. स्त्रीलिंगी शब्द ओळखा. घडवंची, घोर, घंगाळ आणि घाव. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ती घडवंची. घडवंची म्हणजे ती घडवंची हे झालं स्त्रीलिंगी शब्द. पुढचा प्रश्न घेऊया आपण. रॅपिड फायर मध्ये जास्त स्पष्टीकरण न करता जास्तीत जास्त प्रश्नांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बरेच जण म्हणतात स्पष्टीकरण करा, पण आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांपर्यंत पोहोचायचं आहे. गटात न बसणारे नाव ओळखा. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, मिलिंद बोकील, पु भा भावे. आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. गटात न बसणारे नाव ओळखा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मिलिंद बोकील. हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे, मिलिंद बोकील. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया आपण. धातू साधित विशेषण ओळखा. तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत धातू साधित विशेषणामध्ये. नासका, चतुर, एकटे आणि सुती. नासका, चतुर, एकटे आणि सुती. सो धातू साधित विशेषण तुम्हाला ओळखायचं आहे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नासका हे धातू साधित विशेषण आहे. पुढचा प्रश्न. केवल प्रयोगी अव्यय ओळखा. म्हणजे वाहवा, किंवा, आणि. हे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. योग्य उत्तर तुम्ही द्यायचं आहे. केवल प्रयोगी अव्यय ओळखायचा आहे, म्हणजे वाहवा, किंवा आणि. आणि तुमचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 वाहवा. केवल प्रयोगी अव्यय तुम्हाला माहिती आहे. केवल प्रयोगी अव्यय सगळ्यांना माहिती आहे. पुढील शब्दांमधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा आहे. शब्द दिलेले आहेत. 46वा प्रश्न आहे. युगानुयुगे, युग प्रवर्तक, परवशता, विद्वत्तापूर्ण. आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. 46वा प्रश्न आहे. सो अचूक शब्द ओळखायचा आहे. कुठला शब्द अचूक आहे बघा. आणि तुमचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 विद्वत्तापूर्ण. हा अचूक म्हणजे न चुकलेला, अगदी बरोबर शब्द आहे विद्वत्तापूर्ण. पुढील शब्दांमधून संस्कृत उपसर्ग ओळखा. दर, आड, परा, अनिय. तुमचा वेळ सुरू होतोय आता. पुढील शब्दांमधून संस्कृत उपसर्ग ओळखा. दर, आड, परा, अनिय. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो संस्कृत उपसर्ग जो आहे तो आहे परा. परा हा संस्कृत उपसर्ग आहे. तर आपण जाऊया पुढचा प्रश्न. पुढील शब्दांमधून फारसी प्रत्यय ओळखा. फारसी प्रत्यय तुम्हाला ओळखायचा आहे. दार, बंद, की, अव. आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. फारसी प्रत्यय, फारसी भाषेतला प्रत्यय जे लागून आलेला आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 दार हे त्याचं अगदी बरोबर उत्तर आहे. पुढे जाऊया. लांबलचक कंटाळवाणे भाषण या वाक्प्रचाराचा अर्थ, या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? लांबलचक कंटाळवाणे भाषण. चला, लांबलचक कंटाळवाणे भाषण कोणता आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. कुठल्या अर्थाचा वाक्प्रचार लागू पडेल? उंबराचे फूल, थंडा फराळ, एरंडाचे गुराळ, अकलेचा खंदक. हा आपला 49 नंबरचा प्रश्न आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जर लांबलचक भाषण होत असेल तर त्याला आपण म्हणत असतो एरंडाचे गुराळ. इथे लांबलचक भाषण होतं, रटाळवाणं भाषण होतं, कंटाळवाणं भाषण होतं, त्याला म्हटलं जातं एरंडाचा गुराळ. पुढचा प्रश्न आहे. कृतज्ञताची प्रवृत्ती दर्शविणारी म्हण कोणती? जिथे कृतज्ञता आहे म्हणजे केलेले उपकार विसरणारा व्यक्ती आहे तर त्याला कोणती म्हण लागू पडेल? पै दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा, अगगमशी मला कुठे नेशी, बुडत्याचा पाय खोलात, गरज सरो, वैद्य मरो. असा प्रश्न आहे जिथे म्हणजे कृतज्ञता आहे. आणि याचं तरी अगदी तुम्ही चुकीचं उत्तर देणार नाही यात मला शंका आहे.
आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, जिथे केलेला उपकार विसरणारा जो असतो त्याला आपण म्हणत असतो गरज सरो आणि वैद्य मरो. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न, झाडावरती चेंडू लटकले, शेतामधून बॅटी, म्हणाले ते ते सारे होते, उणे न कोठे काही. कोणता रस प्रत्ययाला येतो? झाडावरती चेंडू लटकले, शेतामधून बॅटी, म्हणाले ते ते सारे होते, उणे न कोठे काही. इथे रस ओळखायचा आहे आणि तुमचा जो रस आहे तो आहे 51वा प्रश्न. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्याला म्हटलं जातं अद्भुत रस, जिथे एक वेगळं आश्चर्य आहे. अद्भुत रस त्याला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, चालला पुढे तो काय ऐट, चालला पुढे तो काय ऐट आनंद, अग्नीचा ओहळ, ओहळ तो जणू मंद. या कविपंक्तीतील अलंकार ओळखा. या ठिकाणी तुम्हाला अलंकार सुद्धा ओळखायचा आहे. तर चालला पुढे तो, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 52वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे, चालला पुढे तो काय ऐट आनंद, अग्नीचा ओहळ, ओहळतो जणू मंद. आणि याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो उत्प्रेक्षा अलंकार. तर या ठिकाणी जो आहे 52वा प्रश्न जो आहे तो उत्प्रेक्षा अलंकार म्हणून आलेला आहे. सो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यांमधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. पुढील वाक्यांमधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. काय कमालीची बेपरवाई दाखवतात लोक, कोण कोण खाणार आईस्क्रीम, कशाला हा नसता उद्योग केलास तू, हाय कुठे तुमचं गाव. तर प्रश्नार्थक नसलेलं वाक्य तुम्हाला इथे ओळखायचं आहे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, अगदी सोपा प्रश्न होता, पर्याय क्रमांक 1, काय कमालीची बेपरवाई दाखवतात लोक. यामध्ये प्रश्नार्थक नसलेलं वाक्य आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण, पुढीलपैकी कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही? अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, कर्म कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कर्मकर्तरी. कर्मकर्तरी हे उत्तर आहे. इथे दोन्ही पर्याय पण सेम दिलेले आहेत बघा, त्यामुळे त्याचं उत्तर तुम्ही पर्याय क्रमांक 3 धरा, कर्मकर्तरी. पुढचा प्रश्न, चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. 55वा प्रश्न, जहरी, रूपा, विहिरी, प्रवाहा. तुमचा वेळ सुरू होतोय आता. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. चुकीच्या पद्धतीने केलेलं सामान्य रूप तुम्हाला इथे ओळखायचं आहे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1, जहरी हे चुकीच्या पद्धतीने केलेलं सामान्य रूप आहे. सो विद्यार्थी मित्रांनो 100 तर लाईक झालेच पाहिजेत. आता जवळजवळ आपल्या व्हिडिओला 96 विद्यार्थ्यांचे लाईक्स आलेले आहेत. तुमचे मनपूर्वक आभार. सामान्य नाम नसलेला, नसलेला शब्द ओळखा. परीक्षेमध्ये चुका करू नका. नसलेला, असलेला, अचूक, अयोग्य हे शब्द व्यवस्थित बघा, मग प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या. ओके. सो सामान्य नाम नसलेला शब्द, तळ, कुरण, वाळू आणि सुवर्णा. तुमचा वेळ सुरू होतोय आता. ओके. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, सामान्य नाम नसलेला शब्द आहे सुवर्णा. सामान्य नाम नसलेला शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो सुवर्णा. चला पुढे जाऊया. पुढील शब्दांमधून भाववाचक नाम ओळखा. शूर, लालित्य, चपळ आणि आदित्य. तुमचा वेळ सुरू होतोय आता. पुढील शब्दांमधून भाववाचक नाम ओळखा. शूर, लालित्य, चपळ आणि आदित्य. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, भाववाचक नाम तुम्हाला इथे ओळखायचं आहे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे लालित्य. लालित्य हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. सो अशा पद्धतीने 2016 मध्ये सुद्धा 2014, 2016 मध्ये टीईटी पेपर 2 मध्ये मराठी आलेलं होतं. आता शेवटचे आपण 27 प्रश्न घेतोय फास्टमध्ये. ते मध्ये 2017च्या टीईटीला आलेले प्रश्न आपण घेतोय. सो तुम्ही रेडी असाल सगळे? रेडी आहात सगळे? घ्यायचा पुढचा प्रश्न आहे बघा. 2017 मध्ये आलेले प्रश्न आहेत टीईटीच्या पेपरमध्ये, ते आपण घेतोय. ओके. रेडी आहात सगळे? तर जवळजवळ पहिल्या पेपरचे 27 प्रश्न, पहिला जो भाग पाहिला तो 27 प्रश्न 2014चे, त्यानंतर 2016 टीईटीचे 27 प्रश्न आणि 2017चे आता 27 प्रश्न, असे 81 प्रश्न. त्यातले 2 प्रश्न हे रद्द झाले. जवळजवळ 79 प्रश्न आपण घेतोय. आता शेवटचे 27 प्रश्न आपण घेऊया आणि मग सुरुवात करूया. तुम्ही सगळे रेडी आहात? सो 2017ला आलेला प्रश्न असा आहे, खालीलपैकी अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो? जेव्हा चीड निर्माण होते, चीड येते आपल्याला, तर त्यावेळेस कुठल्या भावनेतून हा रस निर्माण होतो? तर रौद्र, बिभत्स, अद्भुत आणि करुण. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे रौद्र रसमध्ये आपल्याला चीड आणि क्रोध आलेला असतो. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न घेऊया. आभाळ नामाचे योग्य विशेषण कोणते? आभाळ नावाला योग्य असं विशेषण तुम्हाला सांगायचंय. थंडगार, निरभ्र, अभ्र आणि अंबर. हा प्रश्न आलेला आहे. अतिशय मस्त प्रश्न आहे बघा, छान प्रश्न आहे. आभाळ नावासाठी योग्य विशेषण कोणतं? तर आपण नेहमी म्हणत असतो निरभ्र आकाश. आकाश म्हणजेच आभाळ, म्हणून निरभ्र हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे.
सो चला पुढे जाऊया, पुढचा प्रश्न घेऊया. 33वा प्रश्न. मधु लाडू खात असे या वाक्यातला काळ ओळखा. मधु लाडू खात असे या वाक्यातला काळ ओळखा. रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. तुमचा वेळ सुरू होतोय आता. मधु लाडू खात असे आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मधु लाडू खात असे, म्हणजे ती खात होती भूतकाळामध्ये, म्हणून तिला एक सवय होती, म्हणून ते झालं. सवय जी असते ना, मग ती कुठल्या काळातली सवय आहे? वर्तमान काळातली, भविष्य काळातली असणार आहे का झालेली सवय आहे? म्हणून रीती भूतकाळ हे त्याचं उत्तर असणार आहे 33व्या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न आहे मनुअंतर या पोट शब्दांपासून तयार होणारा अचूक जोड शब्द कोणता? मनुअंतर, मनवंतर, मंतर, मनोअंतर. तुमचा वेळ सुरू होतोय आता. अतिशय छान प्रश्न आहे. अचूक जोड शब्द ओळखायचा आहे. मनु अधिक अंतर काय तयार होईल बघा. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे मनु अधिक अंतर आणि त्याचं उत्तर येतं मनवंतर. अगदी बरोबर, मनवंतर. पुढचा प्रश्न घेऊया आपण. 35वा प्रश्न. कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्या पदाचा बोध महत्वाचा मानला जातो त्या समासाला काय म्हणतात? अव्ययीभाव समास, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. कोणता असा समास आहे की ज्यामध्ये दोन्ही पदांना महत्व नाही पण तिसऱ्या गोष्टीचा बोध होतो आणि त्याला म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो बहुव्रीही. हे त्याचं अगदी बरोबर उत्तर आहे. चला पुढे जाऊया, पुढचा प्रश्न घेऊया. तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? दिनमणी, चंद्रमणी, राजमणी, रत्नाकर. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी अर्थ आहे. अगदी बरोबर, बऱ्याच जणांनी बहुतांशी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि त्याचं उत्तर आहे अगदी बरोबर दीनमणी. समानार्थी शब्द आहे तेजोनिधीचा दीनमणी, हे अगदी परफेक्ट उत्तर आहे. विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी कोणती? विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी कोणती? सुपुत्र, कुपुत्र, कृतज्ञ, कृतज्ञ, द्वेष, मत्सर, खाली वर. अचूक नसलेली जोडी तुम्हाला सांगायची आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जो 37वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. द्वेष आणि मत्सर हे समानार्थी आहेत, ते विरुद्धार्थी होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया, पुढचा प्रश्न. अचूक शब्द ओळखा बहुतांशी परीक्षांमध्ये विचारला जातो. आशीर्वाद, 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 आशीर्वाद. तुमचा वेळ सुरू होतोय आता. 38वा प्रश्न. त्याचं परफेक्ट उत्तर द्यायचं आहे 38व्या प्रश्नाचं. आणि तुमच्या 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे आशीर्वाद हा शब्द अगदी शुद्ध पद्धतीने या पद्धतीने लिहिला जातो, तो म्हणजे असा आशीर्वाद. हा हे त्याचं अगदी परफेक्ट उत्तर आहे. चला पुढे जाऊया, पुढचा प्रश्न घेऊया. मन पूर्ण करा. अगदी सोपा प्रश्न होता. नावर्तीचे टिंब टिंब टिंब, पायाळणी, मीठ मीठ गोड, शब्द गोड. हे तर मात्र चुकता कामा नये. नावर्तीचे टिंब टिंब. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा नावर्तीचे काय असते? मीठ अळणी असते. नावर्तीचे मीठ अळणी. पुढचा प्रश्न. जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण? जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण? अण्णाभाऊ साठे, वि. स. खांडेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबूराव बागुल. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि विद्यार्थी मित्रांनो 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे नाशिकचे बाबूराव बागुल जे आहेत त्यांनी जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रह लिहिला होता. पुढचा प्रश्न. प्रतिबंध करणे या वाक्याचा या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? प्रतिबंध करणे. प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? मज्जा करणे, धडा शिकवणे, विपर्यास करणे, पल्ला गाठणे. प्रतिबंध करणे आपण म्हणतो ना प्रोहिबिटेड, बरोबर की. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे मज्जाव करणे. या ठिकाणी फोटो काढण्यास हे फोटोसाठी प्रतिबंधित क्षेत्र आहे असं जेव्हा आपण म्हटलं जातं त्यावेळेस याचा अर्थ तिथे फोटो काढण्यास मज्जाव केलेला असतो. पुढचा प्रश्न. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? 42वा प्रश्न आहे. लेखन नियमानुसार अचूक शब्द प्रित्यर्थ, 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 प्रित्यर्थ. तुमचा वेळ सुरू होतोय आता. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? लेखन नियमानुसार अचूक शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आहे प्रित्यर्थ. हे अगदी परफेक्ट उत्तर आहे. कोणत्या दोन विभक्तींची प्रत्यय सारखे आहेत? कोणत्या दोन विभक्ती अशा आहेत की ज्यांची प्रत्यय सारखे आहेत? अगदी सोपा प्रश्न विचारला गेला होता 2017च्या मराठीच्या टी पेपर 2 मध्ये. आणि प्रश्न असा होता कोणत्या दोन विभक्तींचे प्रत्यय सारखे आहेत? याचं उत्तर अगदी तुम्ही बरोबर द्याल, शंका नाही. द्वितीय आणि चतुर्थी. सलाते, सलानाते. हे त्याचं अगदी सोपं उत्तर आहे. सलाते, सलानाते. पुढचा प्रश्न आहे अनेक वचनी शब्द कोणता? निरोप, मार्ग, नाव आणि वाटा. हा प्रश्न विचारला गेलाय. अनेक वचनी शब्द कोणता? बघा म्हणजे हा माझ्या मते आपण आजच हा प्रश्न अभ्यासला अर्धा तासापूर्वी. म्हणजे मागच्या परीक्षेचे प्रश्न पुढच्या परीक्षेत विचारले जातात. अनेक वचनी शब्द कोणता? आणि वाटा हे त्याचं उत्तर आहे. बघा हा प्रश्न विचारला गेलाय. कधी विचारला गेलाय आपण आता बघितलं बघा. म्हणजे याचा अर्थ
मागच्या प्रश्नपत्रिका ह्या रेफर करत असतात, त्यातून प्रश्न विचारत असतात. बघा हा प्रश्न आज आपण जेव्हा मराठीचं लेक्चर सुरू केलं त्यावेळेस हा आजचा पहिलाच प्रश्न होता बघा. म्हणजे 2014 मध्ये हा प्रश्न विचारला गेला आणि तोच प्रश्न त्यांनी रिपीट केलेला आहे 2017 मध्ये. म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिका या रेफर केलेला आहे. लक्षात ठेवा, रेफर केलेला आहे त्यांनी. जे 2014ला तो प्रश्न आला तोच प्रश्न 2017ला सुद्धा आलेला आहे. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने लक्षात येतं. त्यामुळे असे काही प्रश्न जरी आले तरी आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. वाक्यातील कर्म क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात? वाक्यामध्ये जो कर्ता कर्म क्रियापद असतो यांचा जो परस्पर संबंध असतो त्याला काय म्हणतात? क्रियाविशेषण, अव्यय, प्रयोग आणि शब्दसिद्धी. तुमचा वेळ सुरू होतोय आता. 45वा प्रश्न आपला चालू आहे आता. मागच्या प्रश्नाचं उत्तर वाटा होतं. 45वा प्रश्न आहे वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांचा जो परस्पर संबंध असतो आणि त्यालाच म्हटलं जातं प्रयोग. लक्षात ठेवा, कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्पर संबंध याला म्हटलं जातं प्रयोग. पुढचा प्रश्न बघूया. शाहिरी काव्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या 2 रचना प्रकारांचा समावेश होतो? शाहिरी काव्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? आणि त्यामध्ये पोवाडा भारूड, लावणी अभंग, पोवाडा लावणी आणि भारूड अभंग. तुमचा वेळ सुरू होतोय आता. शाहिरी काव्यामध्ये कशाचा समावेश होतो? तर लक्षात ठेवा, शाहिरी काव्यामध्ये पोवाडा आणि लावणी यांचा समावेश होतो. चला पुढे जाऊया. चुकीचे समीकरण ओळखा. संत एकनाथ भारूड, संत ज्ञानेश्वर ओवी, संत तुकाराम अभंग, संत नामदेव पसायदान. याचं उत्तर तुम्ही अगदी बरोबर द्याल, कारण हे सगळ्यांना उत्तर देता येणार आहे. सो चुकीचं समीकरण कोणतं आहे? आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे 47व्या प्रश्नाचं संत नामदेव पसायदान नाही तर संत ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिलेलं आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. 2 छोटी वाक्य उभयान्वी अव्ययाने जोडताना कोणते विरामचिन्ह वापरले जाते? 2 छोटी वाक्य उभयान्वी अव्ययाने जोडताना 2 छोटी वाक्य उभयान्वी अव्ययाने जोडताना कोणत्या विरामचिन्हांचा वापर केला जातो? पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम. आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 छोटी वाक्य उभयान्वी अव्ययाने जोडताना काय केलं जातं? अर्धविराम वापरला जातो. लक्षात ठेवा, 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे अर्धविराम. मालिनी वृत्तातील गण कोणते? बघा वृत्त सुद्धा विचारले गेले होते 2017च्या परीक्षेमध्ये. मालिनी वृत्तातले गण कोणते? हा आपला 49वा प्रश्न आहे. आपले फक्त आता 8 प्रश्न राहिलेले आहेत. मग आपण थांबणार आहोत. जवळजवळ 2014, 2016, 2017 टीईटी पेपर 2 मधला मराठी आपण कव्हर केलेलं आहे. पुन्हा पुढचे 3 पण कंप्लीट करून घेऊ, म्हणजे पेपर 2चं मराठीला आलेले प्रश्न आपल्याला लक्षात राहतील, त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो 49वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न न म य य. मालिनी वृत्तातले हे गण आहेत न न म य य. चला पुढचा प्रश्न. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी यात कोणता अलंकार आहे? अभंगश्लेष, नंतर अर्थांतरन्यास, उत्प्रेक्षा आणि सबंगश्लेष. तर यामध्ये हा प्रश्न जो आहे हा प्रश्न मात्र रद्द केलेला आहे. हा प्रश्न महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने रद्द केला आहे, त्यामुळे आपण घेणार नाही तो प्रश्न. पुढचा प्रश्न घेऊया. 51वा प्रश्न. सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय? ग्रेस यांचं नाव काय आहे? 51वा प्रश्न. ग्रेस यांचं नाव काय? माणिक गोडघाटे, सीताराम गोडघाटे, मिथिला गोडघाटे, राघव गोडघाटे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो माणिक गोडघाटे. हे अगदी परफेक्ट उत्तर आहे. कवी ग्रेस यांचे नाव काय? संबोधनयुक्त शब्दरूप कोणते? संबोधन केलेलं आहे, आव्हान केलंय, आवाज दिलाय, प्रतिज्ञा केलेली आहे, संबोधन दिलेलं आहे. देवी, देवता, देव, देवांनो. संबोधनयुक्त शब्दरूप कोणते? आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे संबोधनयुक्त शब्दरूप कोणते? त्याचं उत्तर आहे देवांनो. अगदी बरोबर. बहुतांशी सगळ्यांचे उत्तर अगदी बरोबर आलेले आहेत. देवांनो. पुढे जाऊया. ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. यातला वाक्य प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. वाक्प्रचार नाही तर वाक्याचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. तो वाक्याचा प्रकार कोणता आहे? ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि हा 53वा प्रश्न आहे. मिश्र वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि वाक्य संकलन. आणि 53वा जो प्रश्न आहे त्या 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर. बहुतांशी सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. केवळ वाक्य, ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा. अनुक्रम आणि अनुक्रम या शब्दातला उपसर्ग तुम्हाला ओळखायचा आहे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे अनुक्रम या शब्दातला उपसर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो अनु. पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर. अनु हे त्याचं उत्तर आहे. शेवटचे 3 प्रश्न राहिले, मग आपण थांबणार आहोत. वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? तीर्थस्वरूप, तीर्थरूप, तीर्थरूप, तीर्थस्वरूप. तुमचा वेळ सुरू होतोय आता. वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? तीर्थस्वरूप, तीर्थरूप, तीर्थरूप आणि तीर्थस्वरूप.
आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तीर्थस्वरूप, हे त्याचं अगदी परफेक्ट उत्तर आहे. चला पुढे जाऊया. पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम ओळखा. तर यामध्ये पर्याय व्यवस्थित आलेले नाही, त्यामुळे हा प्रश्न आपण पुढे घेतोय. लघु गुरुक्रम नाही दिलेला. आणि शेवटचा प्रश्न आहे आजचा, मग आपण थांबणार आहोत. मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत? मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत आणि कोणते आहेत ते पण तुम्ही मला सांगायचं आहे. मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत? सो गेल्या 1 तासापासून तुम्ही अगदी छानपैकी शांतपणे लेक्चर केलं आणि मस्त उत्तरं दिली. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. जवळजवळ आपण 76 ते 77 प्रश्न, जवळपास 75 प्रश्न धरून चला, त्यांची रिव्हिजन आपण केलेली आहे. किमान 75 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते जरूर मला सांगायचं आहे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे मराठीमध्ये 2 स्वरादी आहेत. आणि आहा हे 2 स्वरादी आहेत. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, प्रिया महाजन म्हणताय की मला जवळजवळ 78 मार्क्स पडलेले आहेत 80 पैकी. आपले काही रद्द केलेले प्रश्न होते. 81 मध्ये जवळजवळ 4 प्रश्न रद्द झाले. एखाद्या प्रश्नामध्ये पर्याय व्यवस्थित नव्हते. म्हणजे जवळजवळ तुम्ही 75 प्रश्न धरून चला, 75 पैकी अगदी चांगले मार्क्स तुम्हाला मिळाले असतील. तुमचं सगळ्यांचं खूप अभिनंदन. तर तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं जरूर कमेंट्स करा. आणि